या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। रावेर तालुक्यातील मुसलवाडी रोहारा या गावामध्ये जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुलं चोरण्याच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे। तर या हरियाणातील जडीबुटी घेऊन दोन साधू रावेर तालुक्यात आले होते, त्यावेळेस संशय घेऊन नागरिकांनी त्यांना मारहाण केली। दोन साधू यामध्ये जखमी झाले, त्यांची चारचाकी गाडीही फोडण्यात आली आहे। वेळीच पोलिसांना माहिती मिळताच यावेळी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। हरियाणा राज्यातील जडीबुटी औषधी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे 6 ते 7 लोक मध्य प्रदेश राज्यामधील बरानपूर या गावी आलेले आहेत। त्यातील 2 इसम हे रावेर तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये जाऊन तेथील पेशंट तपासत असतात आणि त्यांना त्यांच्याकडे असलेल्या जडीबुटी देऊन त्यांचे औषध त्यांचे जे रोग आहेत ते बरे करण्याचा प्रयत्न करीत असतात। आजच्या तारखेला सकाळी 8 वाजता 2 इसम, त्यापैकी 2 इसम हे त्यांच्याकडे असलेल्या जडीबुटी घेऊन त्यांच्याकडे असलेल्या 4 चाकी गाडीमधून रसलपूर या गावी आले होते। रसलपूर गावी त्यांनी एक पेशंट तपासला असता त्या पेशंटच्या सोबत त्यांचे वाद झाल्याने आता त्या गावातील लोक त्यांना मारहाण करतील या भीतीने ते लोक कुसुंबा, मुंजलवाडी, कुसुंबा आणि रावेरच्या दिशेने जोरामध्ये त्यांचे वाहन घेऊन जात होते। त्यावेळी काही लोक त्यांचा पाठलाग करत असताना लोहारा गावामधील एक इसम मोहम्मद इकबाल तडवी या व्यक्तीला त्यांनी ठोस मारून जखमी केलेले आहे। तरी सुद्धा ते न थांबता लोहारा गावातील एका शेतामध्ये गेले, म्हणून त्याचा राग आल्याने ते लोक तिथं सर्व समाजातील लोक तिथे गोळा झाले आणि त्यांना विचारपूस तुम्ही ऍक्सिडेंट केल्यानंतर सुद्धा का थांबले नाही याची विचारपूस केली असता त्यांनी समर्पक उत्तर दिले नाहीत, म्हणून त्यांना मारहाण केलेली आहे। लाठीने, काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे। तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केलेली आहे। त्या ठिकाणी रावेर पोलीस निरीक्षक तसेच सौदा पोलिसचा स्टाफ घटनास्थळी तत्काळ रवाना झाला होता। तेथील लोकांना समजूत काढून त्या 2 लोकांना लगेच आपण घटनास्थळावरून हलवलं। त्या लोकांच्या फिर्यादीवरून आपण अज्ञात लोकांच्या विरोधामध्ये एक राईटचा गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच या जडीबुटी विकणाऱ्या लोकांकडून जो अपघात झालेला आहे, ज्या व्यक्तीला लागलेला आहे त्याची खबर घेऊन त्याच्याविरुद्ध सुद्धा अपघाताचा गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु समाज माध्यमावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहे। हे जडीबुटी विकणारे लोक जे आहेत त्यांनी भगवा वेश परिधान केलेला असल्यामुळे ते साधू आहेत, संत आहेत असा गैरसमज निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहे। तरी सावदा पोलीस स्टेशनच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की या सदर प्रकरणी आपण 2 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल। कुठल्याही आव्हानांना कुणीही बळी पडू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा। याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि सर्व लोकांना शांततेचं आवाहन पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही करीत आहोत। धन्यवाद। पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी, जळगाव। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।